आजोबा. मिलिंदाच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही. असे सहसा होत नसे. त्याला वाटले आरामखुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी. हळूच चवड्यावर चालत तो त्यांच्याजवळ गेला. तरीही आजोबा हलले नाहीत, बोललेही नाहीत. त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते. ते उघडे होते. मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे. मिलिंदला त्या फोटोतली आपली आई काही केले आठवत नसे. आजोबांचे डोळे उघडे होते. त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिंदला कसेसेच झाले. दर सोमवारी आजीबरोबर तो बाबुलनाथाच्या देवळात जाई. तिथे बसलेल्या एका आंधळ्याच्या थाळीत आजी एक पैसा टाकी. प्रत्येक वेळी तो त्या आंधळ्याच्या डोळ्यांकडे पाहत राही, कुतूहलाने, पण मनातल्या मनात भयभीत होऊन. मग त्या अनामिक भीतीने त्यांचे मन काजळून जाई. आजोबांकडे पाहता पाहता त्या आंधळ्याच्या डोळ्यांची आठवण झाली त्याला. दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले. थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश असे करावे तसे त्यांनी श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले. लागले नेत्र परे पैलतीरी, ही ओळ ते गुणगुणले. मग उदास हास्य करीत ते पुटपुटले. पैलतीर काव्य, नुसतं काव्य. कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान हलविली. जणू त्यांना म्हणायचे होते, जीवन समुद्र विशाल आहे, चित्र विचित्र आहे, जितका सुंदर तितकाच भयंकर आहे. पण त्याला ना ऐलतीर ना पैलतीर. या समुद्रात माणसाचं भक्ष असणारी मासळी भरपूर आहे. मात्र माणूस ज्यांचं भक्ष बनवू शकतो असे शार्क मासेही काही त्यात थोडे थोडके नाहीत. सुस्कारा सोडून दादांनी डोळे उघडले. किती वाजले हे पाहण्याकरिता त्यांनी मान वळविली. मिलिंद मुकाट्याने आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले. सशाच्या पिल्लाला गोंजरावे तसे त्याला कुरवाळीत दादांनी विचारले. राजाधिराज मिलिंद महाराज, काय हुकूम आहे? जेवायला उठायचं? स्वयंपाक मगाशीच झालाय आजीचा. पण मावशी कुठं आली अजून? अजून हा शब्द कानी पडताच दादा दचकले. बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावेत तशी त्यांची मनाची स्थिती झाली. त्यांनी मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. 9:30 होऊन गेले होते. दुपारी 4ला बाहेर पडली होती नंदा. 5.5 तास. त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले. लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले. ही मुंबई आहे बाबा, मुंबई. इथं मनुष्य माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात, एरवी एका जगड्याव्याळ यंत्रातला एक क्षुद्र खिळा, एवढीच त्याची किंमत. पेंगुळलेल्या मिलिंदाने जांभई दिली. त्यांची पाठ थोपटीत दादा म्हणाले, मावशीची वाट बघत बसू नकोस आता. जा, जेव, जा आधी. अहो माई. तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला. मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय. जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं. मी सांगीन तुला गोष्ट, मग तर झालं. मावशीसारख्या गोष्टी कुठं येत आहेत तुम्हाला? आम्हाला नाही आवडत त्या तुमच्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी. वक्त्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला. आजोबा, मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत आहे, मोठं भूत. संबंध म्हणतात त्याला. भूताच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला. कालच्या त्या गोष्टीत की नाही एक राजाचा मुलगा आहे. त्याचं नाव आमलेट. त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला. मिलिंदाच्या संबंध म्हणजे संबंध आणि राजपुत्र आमलेट म्हणजे हॅमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले. पण या चिमुकल्या वक्त्याचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले. मनात ते मात्र नंदावर नाराज झाले. हॅमलेटची गोष्ट ही काय चिमुरड्या पोरांना सांगायची कथा आहे? इंग्रजी घेऊन नंदा यंदा यमे झाली. अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा. इतकी हुशार, इतकी विचारी, पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगावेत हे काही अजून कळत नाही तिला. बाळपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ आळूत इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ. यावेळी हिमखंड किती प्रचंड असतो. त्याचा राक्षसी देह समुद्रात कसा लोपलेला असतो आणि मोठ्या मोठ्या आगबोटींना तो लीलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्या जीवांना कशाकरता सांगायचे? दादा काही बोलत नाहीत असे पाहून मिलिंदाच्या गाडीने रूळ बदलले. दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबुजू लागला. आजोबा,
मावशी अगदी एवट्ट झालीये बघा. मागं कशी छान छान विमानं करून द्यायची मला, पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापटी मारली तिने मला. मग डोळे पुशीत ती खिडकीपाशी गेली. माझ्याशी तुट्टी केली तिनं. नंदाचे मन असे सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते, पण ते मिलिंदाला कसे समजावून सांगायचे. 5 महिन्यापूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरठ्यावरच नंदाला मोठी ठेच लागली होती. तिच्या संसाराचा सुंदर स्वप्नांचे तुकडे तुकडे झाले होते. त्या भग्न स्वप्नांचा प्रत्येक कण तिच्या काळजात सलत होता. कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची हा तिचा स्वभाव. असल्या माणसांच्या साऱ्याच भावना उत्कट असतात. तिचे हे पहिले वहिले प्रेमही तसेच. ऐकलं का? मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आत आलेल्या माईंनी प्रश्न केला. दादांनी आपल्या तंद्रीतच त्यांच्याकडे बघितले. सतारीची तार एकदम तुटावी तसे काहीतरी त्यांच्या काळजात झाले. 6 वर्षांपूर्वी माईची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची, तो गुलाब आता पार कोमेजला होता. 6 वर्षांपूर्वी सुमित्रा गेली. आता हे नंदाचे दुःख. अक्षता पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली. हे केवढे सुदैव. नाहीतर. दादांनी माईंकडे टक लावून पाहिले. भरून आलेल्या आभाळासारखे माईंचे डोळे त्यांना भासले. त्यांच्या मनात आले, आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकांच्या सहवासात, नाहीतर 42च्या चळवळीच्या आठवणीत विसरू शकतो. काळजातल्या जखमेवर काव्याची किंवा तत्वज्ञानाची फुंकर घालतो. बिचाऱ्या माईला तो मार्गही मोकळा नाही. रात्र किती झाली पाहिलं का? पोरीचा पत्ता नाही अजून. माईंच्या स्वरातल्या सशाच्या काळजाचा कंप दादांना जाणवला. पण उसने अवसान आणून ते म्हणाले, येईल गती घटकाभरात. बसली असेल कुठंतरी मैत्रिणीशी गप्पा छाटीत. या अलीकडच्या कुलूकुलू करणाऱ्या चिमण्यांना वेळेचं भानच राहत नाही कधी. या पोरांची काळजी कसली करायची? ती निघाली आहेत चंद्रावर वनभोजन करायला. आम्ही जे 25शीत वाचत होतो ते पाळण्यात कानी पडतंय त्यांच्या. माईंना बरे वाटावे म्हणून दादा उगीचच बोलत राहिले. मग माईंना राहावे ना. त्यामध्येच म्हणाल्या, तुमचं हे असंच असतं सदा न कदा. पोरगी बीएत होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ आलं होतं सांगून. पण माझं मेलं. ऐकतंय कोण या घरात? उठल्या सुटल्या पुरीचं वकीलपत्र घ्यायचं. बोलता बोलता माई आरामखुर्चीजवळ आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वराने म्हणाल्या, या पुरीचं मनच कळेनासं झालंय मला. परवा एक पातळ फार चांगलं असं म्हणाली म्हणून दुसरे दिवशी तिला ते आणून दिलं. 2 दिवस ते नेसली हसली, पण तिसरे दिवशी सारं गाडं उलटलं. आज दुपारी जेवली सुद्धा नाही नीट. हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली. चहा घेताना सुद्धा घुमीच होती. या अलीकडल्या पोरींनी त्यांची ही प्रेम. अहो, वाईट वेळ काय सांगून येते. मोठ्या मोठ्यांच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय, नि दुसरे दिवशी त्यांची प्रेतं कुठंतरी सापडतात काय. बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला. त्या एकदम थांबल्या. पदराने डोळे पुशीत समोरच्या सुमित्रेच्या फोटोकडे पाहून म्हणाल्या, अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही. माईच्या बोलण्याने दादा विलक्षण बेचैन झाले. संध्याकाळी बाहेर पडताना पोरीने खोलीत काही पत्रवित्र लिहून ठेवले नसेल ना. सुन्न मनाने ते उठले. जड पावलांनी ते नंदाच्या खोलीकडे जायला निघाले. जाता जाता त्यांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले. रस्त्यावर कुठेतरी नंदा दिसेल या अंधुक आशेने. लांब रुंद रस्त्यावरला माणसांचा पूर थोडासा ओसरला होता. मात्र मोटारींचा पाठशिवणीचा खेळ अजून चालूच होता. समोरच्या इमारतीतल्या मजल्यावर खोली खोलीत दिवे हसत होते, नाचत होते. चमचमणाऱ्या काजव्यांना फुटलेल्या उंच प्रचंड वृक्षासारख्या त्या वास्तू वाटत होत्या. आकाशवाणीच्या मधुर स्वरात सुगंध वायुलहरीवर तरंगत होता. महानगरातून वाहणाऱ्या त्या महानदीकडे दादांनी निरखून पाहिले. नंदाच्या आकृतीचा भास त्यांना कुठेही झाला नाही. अर्धांगाने विकल झालेल्या शरीरासारखी त्यांची मनाची स्थिती झाली. या जगात माणूस किती एकाकी आहे, किती आगतिक आहे याची जाणीव होऊन ते जागच्या जागी थबकले. त्यांना वाटले, माणसांनी गजबजलेल्या इमारती नाहीत या, ही सारी खुराडी आहेत.
या खुराडीतली कबुतरे आपापल्या टिचभर जागेत आनंदाने घुमतायत, पण एका खुराड्याच्या दुसऱ्या खुराड्यातल्या सुखदुःखांशी काही संबंध नाही. अशाच एका खुराड्यातले एक चिमणे कबूतर आज परत आलेले नाही. त्याच्या जिव्हारी झालेली जखम अचानक उलून वाहू लागली असेल का? का डोळ्यांपुढे अंधेरी येऊन ते कुठेतरी मान टाकून पडले असेल? दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले. दिव्याच्या बटणावर बोट ठेवले. क्षणभर त्यांचा हात थरारला. खोली उजळून निघाली. किती सुरेख दिसत होती ती. सारे कसे नीटनेटके जिथल्या तिथे होते. खाटेवर घातलेल्या सुंदर चौकड्यांच्या हिरव्या पलंगपोसाला कुठेही सुरकुती नव्हती. उशीचा आभरा आत्ताच फरटाकटून आल्यासारखा दिसत होता. मेजावरल्या फुलदाणीतील रंगीबेरंगी फुले खेळून घरी परत जाणाऱ्या बालकाप्रमाणे एकमेकांशी गुजगोष्टी करत होती. खोलीतल्या वस्तूत नंदाची सौंदर्यदृष्टी प्रतिबिंबित झाली होती. शेखरविषयीच्या तिच्या आकर्षणाची मुळाशी सुद्धा हे सौंदर्यप्रेमच असावे. मोठा रुबाबदार दिसत असे तो, वैमानिकाच्या वेशात तर. पण मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही, कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे. दादा कोपऱ्यातल्या पुस्तकांच्या शेल्फकडे वळले. अभिमान आणि समाधान यांची संमिश्र लाट त्यांना क्षणभर सुखावून गेली. नंदाची बुद्धी आपण बाळपणीच ओळखली. तिच्या वाचनाला वळण लावले. नाना विषयांची गोडी तिच्या मनात निर्माण केली. ते कौतुकाने पाहू लागले. सारी पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती शेल्फवर. कवायतीला उभ्या केलेल्या बालकांसारखी दिसत होती ती. हा शेक्सपियर, हा इब्सेन, हा शॉ, हा चेखॉव्ह, सारे नंदाचे आवडते नाटककार. हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड. उत्तर रामचरित हा अलीकडे तिला आवडू लागलेला हेमिंग्वे. त्यांना त्या पुस्तकाकडे अधिक वेळ पाहावेना. नंदा एवढी बुद्धिमान, या साऱ्या ग्रंथकारांवर प्रेम करणारी, तिने जीवाचे काही बरे वाईट केले असेल? माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच बसत नाही. दादा अतिशय अस्वस्थ झाले. ते लगबगीने नंदाच्या टेबलाकडे वळले. मेजावर डाव्या बाजूला 2 पुस्तके पडली होती. त्यातले मोठे पुस्तक त्यांनी उचलले. तो होता महाभारताचा खंड. एक खूण दिसली त्यात. मोठ्या उत्सुकतेने दादांनी ते पान उघडले. ती खूण म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती. महाभारताच्या त्या पानावर कथा होती ती सावित्रीची, यमपाशातून पतीचे प्राणमुक्त करणाऱ्या पतिव्रतेची. नंदा हे आख्यान वाचित आहे म्हणजे ती अजून शेखरच्या मृत्यूविषयीच विचार करत आहे म्हणायची. त्यांनी झटकन दुसरे पुस्तक उचलले. ते होते हॅम्लेट नाटक. आगरकरांनी केलेला मराठी अनुवाद. नंदाचे शेक्सपियरचे वेड दादांना परिचित होते. तिचे इंग्रजीचे प्राध्यापक निलिनिरंजन दास हे शेक्सपियरचे परमभक्त होते. नंदा त्यांची फार आवडती विद्यार्थिनी. दासबाबूंचे एक आवडते वाक्य अनेकदा दादांनी सांगितले होते. दासबाबू नेहमी म्हणायचे, गांधीजींना मी फार मानतो, पण माणूस ही काय चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधींपेक्षा शेक्सपियरला अधिक होती. गांधी होते अर्धे शहाणे. जगात पूर्ण शहाणा असा एकच मनुष्य होऊन गेला, शेक्सपियर. हॅम्लेटमध्येही खूण दिसत होती. दादांनी ते पान उघडले. 3ऱ्या अंकातला 4था प्रवेश होता तो. हॅम्लेट आणि त्याची आई यांच्यातला समोरासमोरच्या संघर्षाचा. त्या पानावर हॅम्लेटच्या एका भाषणाचा दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलच्या वेड्या-वाकड्या रेखा दिसत होत्या. दादा तो भाग वाचू लागले. हॅम्लेट आईला म्हणत होता, तुझ्या विषय वासनेचा प्रकार काही अलौकिक आहे. तुझ्या बरोबरीचा मी तुझा मुलगा जिवंत असताना 13 दिवसांच्या आत तू त्या जाराशी पाठ लावलास, तेव्हा तू साक्षात राक्षसी नव्हेस काय? तुझ्या कामवासनेला जसा काही ऊत आला आहे, खातेऱ्यात जशी डुकरं लोळतात त्याप्रमाणे त्या अधमाला अंथरुणावर घेऊन जा आणि एकमेकांना मिठ्या घाला, कवटाळा, मुके घ्या, हवा तसा धिंगाणा घाला. उठ इथून, मला तुझं हे काळं तोंड दाखवू नकोस. त्या वेड्या वाकड्या तांबड्या रेघांकडे दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले.
परीट घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापाचे पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हॅम्लेटचे हे भाषण वाचून वाटले. या खुणा कुणी केल्या? या नंदाच्या आहेत की आधीच कुणीतरी केल्या आहेत? या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या पतिव्रतेचे आख्यान आणि हॅम्लेटच्या आईसारख्या कुलेटीची कथा ती का वाचित आहे? तिच्या मनात कसले वादळ उठले आहे? सावित्री आणि हॅम्लेटची आई कुठे अमृतफळ आणि कुठे कवंडळ, कुठे ऐन दुपारचा सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख. अस्वस्थ मनाने दादांनी टेबलाचा डावा खण ओढला. त्यात रबर, आकडे, पेन्सिली, रंगीबिरंगी फिती, 2-3 फाउंटन पेन, कसले बरेच साहित्य होते. तो खण बंद करून दादा उजवा खण उघडू लागले, पण तो बाहेर येईना. नंदा त्याला कुलूप करून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या खणात काय बरे असावे? इतरांपासून लपविण्यासारखे काहीतरी? झोपेच्या गोळ्या? कसले तरी विषारी औषध? आपल्या हळवेपणाचे त्यांनाच हसू आले. ते विचार करू लागले. बहुधा शेखरची पत्रे तिने या खणात जपून ठेवली असावीत. त्याचा एक सुरेख फोटोही होता तिच्यापाशी. तोही या खणात असेल. देवाघरी गेलेल्या बाळाची खेळणी आई जपून ठेवते न, त्यातलाच हा प्रकार. शेखर गेला. एक सोनेरी स्वप्न संपले. आता त्याच्या स्मृतीच्या मृगजळात गटांगळ्या खात नंदा किती दिवस राहणार आहे? आठवणींच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुःखाखेरीज ती दुसरे काय मिळवणार आहे? श्रीहरी श्रीहरी असे पुटपुटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापडांच्या कडा दादांनी पुसल्या. नंदाची काही चिठ्ठी चपाटी मिळाली नाही याचे त्यांना समाधान वाटले. ते परत फिरण्याच्या विचारात होते. इतक्यात टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका सुरेख नोटबुककडे त्यांचे लक्ष गेले. वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणांची ती वही असावी असे त्यांना वाटले. चांगली सुभाषिते टिपून ठेवण्याचा तिला छंद होता. कुतूहलाने त्यांनी ती वही उघडली. तिचे पहिले पान कोरे होते, मात्र दुसऱ्या पानावरले काही शब्द वाचतात ते चमकले. नकळत पुढे वाचू लागले. कळी हळूहळू फुलते, लाजऱ्या डोळ्यांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते. नकळत तिचे फूल होते, ते फूल सुगंध उधळीत सुटते. वायुलहरी लग्न समारंभातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास दशदिशांना लावू लागतात. मग ते फूल हळूहळू कोमेजू लागते. हे सारे कसे सुसंगत आहे. देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारे आहे. पण शेखरसारखी एखादी कळी, अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते, ती का? हा दोष कुणाचा? त्या कळीचा की देवाचा? पण या जगात देव आहे का? का ते एक बुजबाहुले आहे? आणि देव कसला? तरी तो सर्वसाक्षी आहे, दयाघन आहे. हे ढोंग माणसाने पिढ्यानपिढ्या कशासाठी करीत राहायचे? दादा पान अलटून वाचू लागले. 2 वर्षे झाली असतील. हो, 2च. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो. चांदण्यांची रिमझिम बरसत होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी असे सारखे वाटत होते. बसूया मग आणखी थोडा वेळ. इतकं भ्यायला कशाला हवं? हे काही खोरं नाही चंबळचं, असे कुणीतरी म्हणाले. आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो, सृष्टीचे ते मूक संगीत ऐकत, अगदी मंत्रमुग्ध होऊन. 10 वाजायला आले तेव्हा नाखुशीने उठलो साऱ्याजणी. मग मात्र घर गाठायची घाई झाली प्रत्येकीला. एका किंचित अंधाऱ्या गल्लीतनं आम्ही झपझप चालत होतो. मी एकदम थांबले, आनंदले. धुंद होऊन मागच्या जागी खिळून गेले. एका घरासमोरच्या कमानीवर रातराणी फुलली होती. खट्याळ नलू कोपराने मला चिडवीत म्हणाली, पहिलं प्रेम असंच असतं का ग? शेखरची आणि माझी नुकतीच ओळख झाली होती तेव्हा नलूचे ते काव्य ऐकून साऱ्याजणी खळखळून हसल्या. मी लाजले. पुन्हा लगबगीने चालू लागलो आम्ही. ती सुगंधी फुले दुसरे दिवशी कोमेजून गेली असतील, पण त्यांचा तो जीवाला वेड लावणारा वास अजून माझ्या कानात गाभाऱ्यात दरवळत आहे. वाटतंय तो खूप खूप हुंगावा.
इतका की त्या सुगंधाने क्लोरोफॉर्मसारखी सारी शुद्ध बुद्ध हरपून जावी. शेखर, तुला रातराणी आवडत होती का रे? चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अमृतवेल ऐकायला आवडत असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.